द्यायचे तुमका पण कोणती साडी आवडता काय बघा. अगो आणि तुम्ही बघा मग मी बघतोय. तिचा रंग किती छान आहे ना. होय ही कशी छान दिसते. होय होय द्यायचे ही मेघनाताईंसाठी घेऊया काय साडी. बरिया कशी वाटतं. हा छान आहे पण उमाताई ही बघा ना ही मेघनाताईंना खूप छान दिसेल. खरा गो चालत चालत बघू. ग उमा ओवीसाठी एक साडी घे. घरवली हा ना ती. होय खरा. दादा चांगले 2 साड्या बघू मका. हो 2 साड्या कशासाठी. हो असं काय करतास. एक ओवीसाठी आणि एक चारूसाठी. हा काय उमाताई करवली तर म्हणजे बघू असं काय करतस. निशीच्या लग्नात ओवी करो धरा आणि चारू दिवो धर. तू पण बघ कोणती साडी आवडता काय त्याच्यासाठी. एक साडी धड नाही आणली तुम्ही. आग लावा सगळ्या साड्यांका. माझ्या श्रीनूच्या लग्नात असा कराल ना तर लक्षात ठेवा. हा को लाली तुझ्या शिनूच्या लग्नात ना अख्ख्या दुकान आणूयात. पण आता आवाज खाली. हा लगीन घराया. आगे पण मी फक्त साड्या ठेवची तेवढी नावा ठेवलंस ना बाजारात तुरी आणि लाली सगळ्या गावाक मारी. तुम्ही बघा गो बघा. ओवी सांग काय मदत करू तुला. म्हणजे मला जमेल तेवढं मी सगळं करेन. श्रीनिवास अरे तू इथे कशाला आलास. तू जा ना तिकडे. तुमची चाइल्डहुड फ्रेंड आली आहे ना तिच्यासोबत गप्पा मारा टाइम स्पेंड कर तिच्यासोबत. हा मी हे करते सगळं. ऍक्च्युली ना मी एक काम करते मी तिला इथे बोलवते मग ती तुला हेल्प करेल. मग तुम्ही बनवा ना दोघं पास्ता आणि पॉपकॉर्न. मी तिला बोलवते. हा चारू अगं तुझा डब्बू. ओवी काय झालं डब्बू. काय बोलतेस तू हे सगळं. अरे बरोबर तर बोलते. तुम्ही करा ना इथे मज्जा. गोंधळ झाला तुम्हाला काय करायचं ते. तुम्ही मिठ्या मारा एकमेकांना किंवा जेवण करा काही करा. मी इथे कशाला काय काय करते. ओवी 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 काय चाललंय हे सगळं. काय बडबडतेस तू. का तुम्ही रस्त्यावर एकमेकांना मिठ्या मारू शकता मग इथे काय प्रॉब्लेम आहे. महाराज ते मी बघ ओवी तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय. हो अगं खरंच. बघ चारू आणि मी लहानपणीचे खूप चांगले मित्र आहोत आणि फक्त मित्रच आहोत. आम्हा दोघांच्याही मनात तसं काही नाहीये. ओवी तुझी शपथ. श्रीनिवास प्लीज. अरे या दोघांचं काय चाललंय. म्हणजे माझ्या बालपणीच्या मित्राला त्याची ही मोठेपणीची मैत्रीण आवडायला लागली की काय. मग असं काय होईल. लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. आता तरी पटलं तुला. आता तरी नीट बोलशील माझ्याशी. मी खरंच काही नाहीये. खरंच तसं काही नाहीये. अगं चारुताई. अगं तू इकडे काय करते. ते मी हे श्रीनू आणि ओवी किचन मध्ये काम करतायत ना तर म्हणून म्हटलं की थोडी मदत करूया. जाऊ दे पण आता जाऊया आपण चल. हा चल आता हेल्प कर. हा काय ह्या अजून होय सगळा.
मंजू गो लाली, मंजू गो गो खय असा सगळी आ काय झालं जायचे? काय झाला? कशा कोरडतस? कशा कोरडत म्हणजे हा तो सगळं पसारो हैसर असोच. उमा देवळात गेला हा, त्यांना येऊन पसारो आवरायचो काय? नाही जायचे अहो, मी ठेवणारच होते. मग हे काय मूर्त शोधी होत? जायचे अहो, या सगळ्या साड्या आता पिशव्यांमध्ये भरायच्या आहेत, पिशव्यांवरती नावं लिहायची आहेत, म्हणून या सगळ्या साड्या आत नाही नेऊन ठेवल्या. आतून परत बाहेर आणलं असतंस तर काय झिजलं असतंस? नेते. आणि या बघ, हळकुंडा भिजत घाल. उद्या बरो दिवस असा, आज देवापुढे पत्रिका ठेवलेली हा. उद्या हळद कुटूचा कार्यक्रम करून घेऊया. हा बरं बरं. बरा बरा काय नुसती मान डवलवली झाला. घरात हळकुंडा असत का नाही, बाजारातून आणू होईना, या कोण बघताला? जायचे अहो, यांना सांगून मागवून घेते आणि मग भिजवते. हा आता हे नेते. ही मंजू पण ना एक काम धड नीट करत नाही. त्यात त्या निशीचा लग्न, सगळ्यांची नुसती लगबग 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 चालू आ. आणि तुझा काय चालला हा? हातात मेहंदी लावून बसलं. आता माझ्यावर कशा किलस? तुझ्यावर काय म्हणजे असं आखडून राहलंस ना तर तुकाच भारी पडात. या बघ प्रत्येकाची वेळ येता, या इसरा नको. आता उचलता उचलतय या कोण उचलताला? उचलतय गो. हा. निशिताई खरंच खाऊन खाऊन दमायला झालं. खूप अमेझिंग होता पास्ता ओवी. गुड जॉब. सर, ओवी हे सगळे पदार्थ खूप छानच करते. म्हणजे मी पण शिकणार आहे हळूहळू तिच्याकडनं. हे बट मी एकटीने नाही केलंय सगळं, श्रीनिवासने पण हेल्प केली आहे. ओवी, उगाच या सगळ्याचं क्रेडिट मला देऊ नकोस हा प्लीज. हे बघ ते दोघही तू केलेल्या पास्ताच्या चवीचं कौतुक करतायत. हो मला मान्य आहे, मी सगळ्या भाज्या कापून दिल्या म्हणून ते सगळं मी केलं असं होत नाही ना, तूच केलंय सगळं. पण तू हेल्प केली म्हणून कौतुक सोहळा झाला असेल तर आपण काहीतरी खेळूया का? हो खेळूया आपण. ए, आपण आता सगळे एकत्र जमलोच आहोत, तर आपण गाण्यांच्या भेंड्या खेळूयात. हा चालेल चालेल. अरे नाही या निशी भेंड्या नाही, आपण पासिंग द पार्सल खेळूया. ते पण चालेल. गाईज आपण ट्रूथ और डेअर खेळूयात, काहीतरी डिफरंट. येस, चालेल का डुगू? चालेल चालेल चालेल. चाल. तुला माहिती एकच मिनिट द्या, मी लगेच चालू. काय रे तू पोट भरलं काय? मंजू गो मंजू. बंधू काय आया? आहे मंजूने हळकुंडा आणून सांगितली ना, ती घेऊन इले. अरे वा, आणली हळकुंड. हा काय बरं झालं. अरे देवा, काय म्हणायचं तुका? आता काय झाला? कधीतरी आपल्या डोक्यान वाग रे बंधू. त्यांना सांगल्यान हळकुंड आणू, तू पोतावर घेऊन इलो. अख्ख्या नांदुलीत लावची हा का हळद? घरापुरतोच कार्यक्रम हा. गो बघत काय रावलं? ते तुझी हळकुंडा काढून घे, हा बाकीचा पोता झाड परत. हो एक तुका जेवढी हवी ना हळद तेवढी काढून घे, बाकीची मी नेऊन देते, त्यात काय एवढा. हो हो सांग काम्यान हो नाम्या, ते तुली गता गो बायलांची. पाठ पोळ्यात जाऊन ये म्हटला की इला. काय करूचा कशाक जाऊचा काय नाही. अशा पद्धतीन लग्नाची तयारी करूची म्हटलं ना तर कठीणच दिसता माका. चला आटपा. मी करते, हवी तेवढी घे. सो गाईज, गेम अशी आहे की मी ही बाटली ना अशी फिरवणार आहे आणि बाटली थांबल्यानंतर या बाटलीचं तोंड ज्याच्या समोर असेल ना त्याला ट्रूथ और डेअर दोन ऑप्शन्स दिले जाणार आहे. त्याला एक ऑप्शन निवडायचं आहे. जर त्याने ट्रूथ चूज केलं तर त्याला एक प्रश्न विचारला जाणार आहे आणि त्याला त्या प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्यायचं. जर त्याने डेअर निवडलं तर त्याला आम्ही काहीतरी करायला सांगू आणि त्याला ते करायचं आहे.
क्लिअर? अशी ही गेम आहे. सो लेट्स स्टार्ट. ओके, हिअर इट गोज. 3, 2, 1 अँड कम ऑन. मी नाही खेळणार. तुम्ही प्रत्येक वेळी असंच करता. तुम्ही मला कच्चा लिंबू समजता ना. मी नाही खेळणार तुमच्यासोबत. मी चाललो घरी. अरे मला सोडा, मला जाऊ दे. पहिला डाव देवाचा. ठीक आहे. तू आउट नाहीये, तू कच्चा लिंबू नाहीये, बस खेळ. आता मी फिरव. ओके, तू फिरव. फिरव. 1, 2, 3. माझी टर्न. चला. मी ट्रूथ. ट्रूथ कोण विचारतंय? ओके, मी विचारते. ओके. सो तुझ्या स्वभावातली सगळ्यात वियर्ड गोष्ट कुठली? अच्छा, मी एक गोष्ट सांगतो, जी गोष्ट कोणालाही माहित नाही. मला ऍक्च्युली ना पालीची भीती वाटते. खरं सांगतोय मी. म्हणजे एक वेळ मी सापाला सामोरं जाईन, पण मला पाल जरी लांबून दिसली ना, मी भयंकर पॅनिक करतो. म्हणजे भयंकर. निशी, सी तुला त्याचा एक वीक पॉइंट कळलाय आता. नाही, पण निशी खरं तर चांगलं आहे. बायकोपेक्षा पालीला घाबरणारा नवरा मिळालाय तुला. झालं. कंटिन्यू करूयात आपण. हो. चला. अँड हिअर इट गोज अगेन. आता मी नाही. घ्यावं लागेल तुला. चल. ठीक आहे, मी घेतो. ठीक आहे. ते डेअर घेतलं की काय करावं लागतं? आमचा हा गेम संपेपर्यंत हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं आणि एका कोपऱ्यात बसून राहायचं. तुला जमणार आहे? नको. त्यापेक्षा मी ट्रूथ घेतो. हा, तसा हुशार आहे. चाल मग ना. निशी, तू विचार. बर, मला सांग डुग्गू, शाळेत तू कधी कोणाचा डबा चोरून खाल्लास? एवढा विचार करतोय म्हणजे नक्कीच खाल्लाय. नाही. चोरून नाही खाल्ला, पण तो स्वराज आहे ना, त्याच्या डब्यात ते चॉकलेट टोस्ट सँडविच असतं, मग मी ते खातो. हो, पण मग त्याला कळत नाही. त्याला कळायच्या आधीच मी त्याला सांगतो. तो खूप रागवतो, पण ते चॉकलेट सँडविच खूप भारी असतं. नाही, थांब, आता मी मंजू मामीलाच सांगणार. नको, नाही तर ती पण मागेल. अरे चला आपण कंटिन्यू करूयात. ओके. हा. हिअर इट गोज अगेन. श्रीनू, चल. काय ट्रूथ की डेअर? नाही, तू डेअर घे हा, प्लीज. अरे पण काय जबरदस्ती आहे? काय सगळेच ट्रूथ घेतात. हो, गुड आयडिया. डेअर घे ना. एक मिनिट. तुम्ही मला काहीही सांगाल, मी त्रुटच घेईन. बघा, मग ट्रूथ घेतलास तर तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरे खरे द्यायला लागतील. हा, ठीक आहे. तसंही मी कधी खोटं बोलतच नाही. बरं, मी विचारते, तुझ्या आयुष्यातली सगळ्यात आवडती आणि प्रिय स्त्री कोण? श्रीनू, आहे का कोणी स्त्री आयुष्यात? आत्ता माझ्या शंकेचं निरसन होईल. उमाई. उमाई माझी फक्त मामीच नाहीये, ती माझी आई सुद्धा आहे, माझी गुरु आहे, माझी खूप जवळची मैत्रीण आहे. हुशार आहेस तू श्रीनू. नजर ओवीकडे होती आणि नाव उमा आत्याचं घेतलंस. इसलं भारी बोलला. अरे चल आपण कंटिन्यू करूयात. चला. Here it goes again.
निशी चल ट्रूथ. आता कशाला ट्रूथ त्याला डेअर मागत होता. मगाशी मला dare घ्यायला सांगत नाही डेअर घे ना. ट्रूथ. चल चल ट्रूथ. आहे का कोणाकडे काही प्रश्न? ओके मी विचार. सो तुझं स्वप्न आणि तुझं प्रेम यातलं तुला एक काहीतरी चूज करायचं असेल तर तू काय चूज करशील? बापरे निशी, कठीण आहे हा. प्रेम. कारण मला माहिती आहे माझं प्रेम मला माझं स्वप्न पूर्ण करायला नक्की मदत करेल. किती गोड. चला पुढे. या फायनली. चल आता काय? आय वुड गो फॉर डे. मला वाटलंच होतं. नाईस नाईस. काय काय द्यायचं? काय द्यायचं डिअर? बोला लवकर. मी देते डे. आठवू द्या काहीतरी. भाऊजी आपल्याकडे चॉकलेट आहे? चॉकलेट असेल का? डुग्गू प्लीज घेऊन येशील? अच्छा ऐक ऐक ऐक. फ्रीज आहे ना, फ्रीजच्या दाराला जो कप्पा असतो ना तिकडे चॉकलेट असायला चेक करून घे जा. सावकाश. चारू असं काय डेअर देणारस तिला? कळेल कळेल जरा धीर धरा. नाईस. गुड. घे ओवी. इथे असलेल्यांपैकी तुझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्तीबरोबर हे चॉकलेट शेअर कर. ओके. कोण आहे ओवी? प्रिय व्यक्ती. तू नाहीस म्हणजे. निशी. ट्राय कर ना. सर थांबा. सगळ्यांचं तर झालंय ना, तर मग चारू एकटीच राहिलीये. चारू तू सांग, ट्रूथ की डेअर? मी पण ट्रूथच घेते. ओके. एनीवन? ओके ओके फाईन. मीच विचारते. सो तुझा पहिला क्रश आय मीन पहिलं प्रेम कोण होतं? माझं पहिलं प्रेम अर्थातच श्रीनू. असं का बघताय? तुम्ही मला माझं पहिलं प्रेम विचारलं ना, मग श्रीनूच आहे. अरे निशी तुला आठवत नाहीये का? म्हणजे आपण लहानपणी भांडी कुंडी खेळायचो तेव्हा श्रीनू मला नवरा हवा म्हणून मी किती हट्ट करायची. ओ बरोबर, मला चांगलंच आठवतंय. आणि हा सारखा तुझ्याशी भांडायचा की याला तुझा नवरा नाही व्हायचंय म्हणून. त्याला नाही आवडायचं ना? आवडायचं नाही असं नाहीये, पण त्याला विहिरीत पोहायला जायचं असायचं ना म्हणून. हो, आणि मला नाहीच आवडायचा यांचा खेळ. हे मला जबरदस्ती काहीतरी बनवून खोटं खोटं खायला द्यायचं. पण ते खायलाच तू यायचा. हो ना. एक मिनिट, मी नाही यायचो, तुम्हीच मला घेऊन जायचा. आणि मी 1000 वेळा सांगायचो मला नाही यायचंय नाही यायचंय, तरी ऐकायचं नाही.